पण जोपर्यंत आपला अंतःकरण दोष आहे तोपर्यंत याचा काही फायदा नाही. मराठी भाषा ही गोव्यात हजारो वर्षापूर्वीपासून वापरात असून पोर्तुगीज राजवटीनेही मराठी भाषा गोव्याची सांस्कृतिक, आर्थिक, व्यावहारिक, वाचनाची, लेखनाची, संगीत, कला, कथा, कीर्तनाची, साहित्याची भाषा होती हे पोर्तुगीजांनीही मान्य करावे लागले. पण त्यांनी आपल्या राजकीय व धार्मिक व्यवहारासाठी मराठीचा आधार घेतला होता हे सत्य पुराव्याने सिद्ध असताना गेल्या 40 वर्षामागे मराठीतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 70 ते 75 हजाराहून जास्त असताना आजही संख्या कितीतरी पटीने मोठी असताना गोव्यात मराठी वर्तमानपत्रांची संख्या व वाचकही बहुसंख्य असताना कोकणी बरोबरच अभिजात मराठी भाषेला गोव्याची राजभाषा न करता तिचा कायदेशीर हक्क तिला मिळू शकला नाही. ती मराठी भाषा आज मराठा वक्ते येऊन पोहोचलेली आहे. याचं एकमेव कारण म्हणजे तिला राजभाषेचा दर्जा जो तिच्या घटनात्मक हक्काचा होता व आजही आहे दिला गेला नाही. गेली 40 वर्षे मराठी प्रेमी जनता सातत्याने आग्रह करीत आलेले आहेत. आजही तीच मागणी आम्ही समस्त गोवेकर मराठी प्रेमी पुन्हा एकदा मराठी राजभाषा निर्धार समिती गोवा या चळवळीच्या नेतृत्वाखाली गोवा सरकारकडे करीत आहोत. आमची मागणी आहे की राजभाषा कोकणी बरोबरच गोव्याची दुसरी राजभाषा म्हणून मराठीला लवकरात लवकर मान्यता देऊन घटनेच्या आधाराने मान्यता देऊन गोमंतकामधला सलोखा कायम करून आपला गोवा एक संघ राखून जनतेचा दुवा द्यावा अशी नम्र विनंती आम्ही गोळगाव ग्रामातील मराठी प्रेमी नागरिक ग्रामस्थ सर्वांनी आपले हात वर करून ओ म्हणून याला मान्यता द्यावी अशी नम्र विनंती. धन्यवाद. JBC बलून क्राफ्टाची खाशेली कूपन ऑफर. स्क्रॅच करात आणि जिकात भांगर ते कार. एक्साइटिंग गिफ्ट्स जस्ट वन स्क्रॅच अवे. ऑफर कूपन काय वेजीक स्टेशनरी स्टोरार उपलब्ध असतले. The voice for coin.